नवापूरहून डोकारे, डोंगेगाव, शही आदी ग्रामीण भागातून खांडबारा येथे येणारी एसटी बस सेवा बंद असल्याने या परिसरातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर बनला आहे। या बसवर ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी अवलंबून होते। हे विद्यार्थी खांडबारा येथील शाळा व महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी दररोज प्रवास करतात। मात्र बस केवळ सेहीपर्यंत येत असल्याने पुढील प्रवासासाठी विद्यार्थ्यांना 10 ते 15 किलोमीटर पायपीट करावी लागत आहे किंवा खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे। त्यामुळे वेळेवर शाळेत पोहोचणे कठीण झाले असून विद्यार्थ्यांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत आहे। बस वेळेवर मिळत नसेल आणि शाळा पोहोचण्यासाठी एवढा संघर्ष करावा लागत असेल तर ग्रामीण आणि आदिवासी विद्यार्थ्यांनी शिक्षण कसे घ्यावे असा सवाल पालक व नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। दरम्यान माजी सरपंच अविनाश गावित यांनी 3 दिवसात नवापूर खांडबारा एसटी बस सेवा पूर्ववत सुरू न झाल्यास विद्यार्थ्यांना सोबत घेऊन रास्तारोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे। एसटी महामंडळाने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा गांभीर्याने विचार करून तातडीने बस सेवा सुरू करावी अशी मागणी करण्यात आली आहे। एमटीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी प्रतीक पाटील, खांडबारा। गाव शेही। माझे नाव आहे राधा अरविंद कोकणी। खांडबारा कॉलेजची विद्यार्थिनी बोलत आहे मी। आम्हाला अडचण होते की रोजच खांडबाराला आम्ही कॉलेजला जातो तर रिक्षेत जावे लागतं, तर आम्हाला बस पाहिजे आणि बस बंद आहे तर कृपया करून आम्हाला बस देणे। नमस्कार। नवापूर ते खांडबारा बस चालू होती। ही खास करून ही बस विद्यार्थ्यांसाठी चालू केलेली होती, पण मागच्या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये ही बस बंद आहे। कारण पुलाचे काम चालू असल्या कारणाने बस बंद होती, पण पुलाचे काम हे कम्प्लीट होऊन गेलेलं आहे। जिथे डंपर येतात, गाड्या येतात, रिक्षा चालतात, पण बस काय अजूनपर्यंत येत नाही आहे। बस फक्त आपलं सहीपर्यंत येते आणि सहीपासून रिटर्न निघून जाते। तर ह्या आमचे आदिवासी विद्यार्थी आहे, यांच्या शिक्षणासाठी जे तळमळ करताय आणि ही बस म्हणजे फ्री मध्ये होती, तर आता विद्यार्थ्यांना मोठं नुकसान होते विद्यार्थ्यांचं आणि यांना रोजचा खर्च 100 रुपये खर्च लागतो आहे। आमच्या आदिवासी भागातले विद्यार्थी आहे, यांना जेमकेम आपले आदिवासी लोक मजुरी करून शेती करून त्यांचे पोट भरतात आणि हे विद्यार्थ्यांना 100 रुपये कुठून देणार। तर आमची प्रशासनाला विनंती आहे, लवकरात लवकर ही बस चालू करा, अन्यथा आम्ही विद्यार्थ्यांसोबत येणाऱ्या सोमवारी 24 तारखेला आम्ही रस्ता रोको आंदोलन करू अशी आमची प्रशासनाला विनंती आहे। आणि प्रशासनाने दखल घेऊन लवकरात लवकर ही बस चालू करा, अन्यथा आम्ही सगळे विद्यार्थी मिळून आदिवासी समाज इथं रस्त्यावरती आंदोलन करणार असा आम्ही इशारा करतो आहे प्रशासनाला।